नमस्कार. साधनाज किचन अँड आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक क्रिएटिव्ह व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेसाठी आपण देवीसाठी सुंदर अशी साडी बनवणार आहोत. अगदी तुमच्या घरी अवेलेबल असतील अशा कापडातून आपण ही साडी बनवू शकतो. आत्ता मी जे इथं कापड वापरते तेही माझं एका ब्लाऊजमधनं उरलेलंच कापड होतं. सगळ्यात आधी कापड सरळ कट करून घेतलं आणि त्याची 6 इंचाची एक पट्टी तयार करून घेतली. तुमचा कलश जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही 6 इंचापेक्षा जास्तीची पट्टी तयार करून पण घेऊ शकता. त्यानंतर खालच्या बाजूला एक मल्टी कलरची लेस लावून घेतली आणि त्याच्यावरच्या बाजूला आणखी एक छोटी मल्टी कलरचीच लेस लावून घेतली. माझ्याकडे जे कापड होतं त्यामध्ये खालच्या बाजूला काठ नव्हता, त्यामुळे मी इथं लेसचा वापर केला. तुमच्याकडे जर काठाचं कापड असेल तर ते काठाचं कापड पण वापरून तुम्ही ही साडी बनवू शकता. बघा इथे माझ्या दोन्ही लेस लावून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. पण त्या प्लेट्स टाकण्याच्या आधी आपल्याला कडेच्या ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजू आपल्याला डबल फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. कडेच्या दोन्ही बाजूंना डबल फोल्ड करून टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला त्या वरच्या बाजूला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. प्लेट्स टाकून झाल्यानंतर वरच्या बाजूला एक कॉटनची पट्टी जोडून त्याच्यावरती एक मल्टी कलरची लेस लावून घेतली. सेम कापडाची पट्टी जर असेल तर ती जोडून घेतली तरी चालेल, पण माझ्याकडे हे कापड शिल्लक नसल्यामुळं मी कॉटनची पट्टी जोडून घेतली आणि त्याच्यावरती मी लेस लावून घेतली. लेस लावून झाल्यानंतर दोन्ही बाजूला बंद लावून घेतले आणि तुम्ही बघू शकता आता साडीचा फायनल लुक कसा झालेला आहे. आता ही साडी कलशावरती कशी दिसेल ते बघूयात. बघा आता मी बांधून तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. बघा तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर लुक आलेला आहे. अशाच पद्धतीने मी अजून 2 साड्या शिवून घेतल्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका क्रिएटिव्ह व्हिडिओसोबत. धन्यवाद.